प्रभारी कार्यकारी संचालक तुषार पवार यांना विनंती, कृपया आपण विषयवाईज कामकाजाला सुरुवात करावी। व्यासपीठ आणि सभासद बंधू भगिनींच्या परवानगीने विषय पत्रिकेचं वाचन करतो। भीमा सहकारी संघटना लिमिटेड, मधुकर नगर, पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे। चाव क्रमांक 65 दिनांक 12/9/2025 अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस फक्त सभासदांकरिता। भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, नगर, पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे या संस्थेची 43वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राहुल सुभाषराव कुल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित केली आहे। या सभेमध्ये खालीलप्रमाणे विषयवार कामकाज होणार आहे, तरी सर्व सभासद बंधू भगिनींनी या सभेस उपस्थित राहावे अशी नम्र विनंती। सभेपुढील विषय क्रमांक 1 दिनांक 28/9/2024 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे। विषय क्रमांक 2 दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या वर्षाच्या कामकाजाचा मान्य संचालक मंडळाने तयार केलेला अहवाल स्वीकारणे। विषय क्रमांक 3 दिनांक 1/4/2024 ते 31/3/2025 या वर्षाच्या मान्य संचालक मंडळाने सादर केलेल्या हिशोबाचे वैधानिक लेखापरीक्षक VP शिंदे अँड असोसिएट्स, चार्टर्ड अकाउंटंट पुणे यांनी नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक व ऑडिट केले आहे, ते स्वीकारून त्यास मान्यता देणे। विषय क्रमांक 4 दिनांक 1/4/2024 ते दिनांक 31/3/2025 या कालावधीतील वैधानिक लेखापरीक्षक VP शिंदे अँड असोसिएट्स, चार्टर्ड अकाउंटंट पुणे यांच्याकडून आलेल्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेऊन मागील सन 2023-24 वर्षाच्या लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे। विषय क्रमांक 5 सन 2024-25 च्या महसुली व भांडवली अंदाजपत्रकात कमी अधिक झालेल्या खर्चाची नोंद घेऊन मंजुरी देणे। विषय क्रमांक 6 सन 2026-27 च्या अंदाजपत्रकाची नोंद घेऊन त्यास मंजुरी देणे। विषय क्रमांक 7 शासन मान्य वैधानिक लेखापरीक्षकांच्या नामतालिकेतून आर्थिक वर्ष 2025-26 साठी वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व लेखापरीक्षण शुल्क ठरवणे। विषय क्रमांक 8 सन 2025-26 करिता आयकर सल्लागार, वस्तू व सेवा सल्लागार अंतर्गत हिशोब तपासणी इत्यादींच्या नेमणुका करणे व त्यांचा नियंत्रण ठरवणे। विषय क्रमांक 9 सन 2024-25 या वर्षाच्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गैरहजर राहण्याबाबत सभासदांच्या आलेल्या अर्जावर निर्णय घेणे। विषय क्रमांक 10 मान्य अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे। मान्य संचालक मंडळाच्या आदेशानुसार स्थळ मधुकर नगर, पाटस, दिनांक 12/9/2025 तुषार पवार, प्रभारी कार्यकारी संचालक। विषय मंजुरीसाठी मांडतो। विषय क्रमांक 1 दिनांक 28/9/2024 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे। विषय क्रमांक 2 दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या वर्षाच्या कामकाजाचा मान्य संचालक मंडळाने तयार केलेला अहवाल स्वीकारणे। विषय क्रमांक 3 1/4/2024 ते 31/3/2025 या वर्षाच्या मान्य संचालक मंडळाने सादर केलेल्या हिशोबाची वैधानिक लेखापरीक्षक VP शिंदे अँड असोसिएट, चार्टर्ड अकाउंटंट पुणे यांनी नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक व ऑडिट केले आहे, ते स्वीकारून त्यास मान्यता देणे। विषय क्रमांक 4 दिनांक 1/4/2024 ते दिनांक 31/3/2025 या कालावधीतील वैधानिक लेखापरीक्षक VP शिंदे अँड असोसिएट्स, चार्टर्ड अकाउंटंट पुणे यांच्याकडून आलेल्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेऊन मागील सन 2023-24 वर्षाच्या लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे। विषय क्रमांक 5 सन 2024-25 या महसुली व भांडवली अंदाजपत्रकात कमी अधिक झालेल्या खर्चाची नोंद घेऊन मंजुरी देणे। विषय क्रमांक 6 सन 2026-27 च्या अंदाजपत्रकाची नोंद घेऊन त्यास मंजुरी देणे। विषय क्रमांक 7 शासन मान्य वैधानिक लेखापरीक्षकांच्या नामतालिकेतून आर्थिक वर्ष 2025-26 साठी वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व लेखापरीक्षण शुल्क ठरविणे। विषय क्रमांक 8 सन 2025-26 आयकर सल्लागार, वस्तू व सेवा सल्लागार
सगळं मंजूर या पुढचं क्रमांक 9/2024 या वर्षाच्या अधिमंडळाच्या वार्षिक सभेस गैरहजर राहण्याबाबत सभासदांच्या आलेल्या अर्जावर नियंत्रण घ्यायचे. झालं, सगळं मंजूर झालं. विषय क्रमांक 10 मान्य अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे. दादा मला एक 2-3 प्रश्न माझा प्रश्न सभासदांच्या हिताचा असतो म्हणून 5 मिनिटं शांतता राखा. दादा आपण आपल्या आव्हानात दादा माझ्याकडे बघा आपल्या आव्हानात सभासदांच्या ठेवीच्या व्याजाची तरतूद केलेली आहे. सभासदांच्या ठेवीच्या व्याजाची तरतूद केलेली आहे. गेल्या वर्षी बी केली आणि यंदा बी केलेली आहे. 12 महिने लोटलं तरी व्याज मिळालं नाही. आज तुम्ही व्याज कधी देणार हे सांगा. तुमचा प्रश्न बरोबर आहे. आपल्याला एक तुम्ही आता मला उत्तर होईपर्यंत तुमचा प्रश्न पूर्ण आहे. आपल्या संस्थेचं साधारण मी सांगितल्याप्रमाणे वेगळ्या जशी सहकारी कारखान्याची अडचण आहे तशी आपली अडचण झाल्यामुळे आणि हे मान्य आहे की आपली अकाउंट एनपीएत गेल्यामुळे आणि दुसरंही मला मान्य आहे की आपला कारखाना जप्त करण्याचा एमएससी बँकेला आणि पुणे जिल्हा बँकेला अधिकार असल्यामुळे पुणे जिल्हा बँकेने आपला कारखाना जप्त करून त्याचं टेंडर काढून तो कारखाना चालवायला दिलेला असल्यामुळे जोपर्यंत या कर्जाची परतफेड म्हणजे जे की पुणे जिल्हा बँकेचं पूर्ण कर्ज निराणी शुगरने फेडलं आणि एमएससी बँकेच्या टप्प्याटप्प्याने ते फेडलं जाते त्याची कर्जाची परतफेड झाल्यानंतरच आपल्याला पुढचे निर्णय घेता येतील. दादा आजपर्यंत माझं 50,000 व्याज झालंय ठेवीचं. काय एकदम नाही देता आलं तर 2 टप्पे दिल्या दिवाळी आणि मध्ये आपल्याला कारखान्याची जी कारवाई बँकेने केलेली आहे ती संपली की आपण देऊया. आणि दादा बोला प्रत्येक वर्षाच्या मीटिंग मध्ये साखरचा प्रस्ताव आणतो तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं नाही. तरी साखर चालू केली तर आपलं 2 लाख गडी जास्त होईल. आज गेल्या वर्षी 80% लोकांनी ऊस घातला त्यांना द्या आणि पुढच्या वर्षी 100% लोक ऊस घालतील तर आपलं 2 लाख गडीचं ज्यादा झालं तर काय होईल त्याची कसं निघून जाईल. आणि 20 किलोची बॅग 25 रुपये दर असा ठेवा आणि दिवाळीला वाटत सूचना बरोबर आहे. आपण विचार करू आणि योग्य तो निर्णय. ह्या विचार तर काय थांबा तुम्ही बोला हा विषय नाही का शांत दादा आता हा विषय सभेच्या व्यतिरिक्त आहे पण तरी मी तुम्हाला तुम्ही आमदार आहात त्या दृष्टिकोनातून मी सांगतो. आज कांदा 10 रुपये किलो विकतोय. आडत्या शेतकऱ्याला करून भाडे मागवतात तर आपण केंद्रात प्रस्ताव निर्यातीचा प्रस्ताव मांडा आणि आमदार म्हणून पाहिलं पाहिजे असं मी म्हणतो. आजच मी तुमच्या सभेसमोर सांगतो की आजच मी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे आज मुख्यमंत्री आता दिल्लीमध्येच आहेत जो काही पुराचा तडाखा बसलाय त्या संदर्भातली केंद्राची शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती घेऊन राज्य सरकार जसं मदत करते तसं केंद्राने सुद्धा मदत करावी अशी विनंती करण्यासाठी कालच माननीय मुख्यमंत्री हे पंतप्रधान महोदयांना भेटलेले आहेत आणि ते दिल्लीतच असल्यामुळे आता ते नागपूरला जरी पोहोचले असले तरी सुद्धा पुन्हा एकदा आपण या कांद्याच्या दरासंदर्भात आमची चर्चा झालेली आहे. परंतु लेखी पत्र देऊन केंद्राकडे आपले जे काही निर्याती संदर्भातला योग्य निर्णय घेऊन निर्यात अनुदान देऊन शेतकऱ्याला अनुदान देऊन शेतकऱ्याला मदत करावी अशा प्रकारची आमदार म्हणून तुमची जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे आपण करू. म्हणजे गेल्या वर्षी काय आलं कांदा संपला निर्यात खुली केली म्हणजे सांगतो दादा म्हणजे कसं मी दुश्मन नाही मी सभासदाच्या हिताचं बोलत असतो. काय तर लवकरात लवकर दक्षता घ्या. दिवाळी गोड करा. नाही 20 किलो द्या 50 किलो द्या पण 25 रुपये दर ठेवा आणि ह्या दिवाळीला साखर मिळलीच पाहिजे. आज
आपल्या जिल्ह्यात एकही कारखाना असा नाही की दिवाळी गोड होत नाही, पण आपली दिवाळी गोड होत नाही दादा. ह्या वर्षी 200 रुपयामुळे दिवाळी जरा नाही बरी भाई, आहे. 200 रुपयापर्यंत भाई त्याचा वाद नाही, पण सांगतो इथून आपण लपलो. पण तुम्हाला तुमचं बोलणं आहे, पण मी कोणालाही परवानगी देणार नाही. नाही, तुम्ही नाही, बोला. मी निवडून देणार नाही. मी निवडून देणार नाही. का? तर आता दादा, एक मिनिट दादा, माझं वय 75 संपलं, 76 चालू आहे. मला वेळ बघायला मिळेल का एवढं सांगा. मिळेल, मिळेल. मिळेल आपण. माझ्या अध्यक्षांना त्यांना बोलू. चेअरमन साहेब, आपली महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व शेतकरी व सभासद बंधूंच्या वतीने आपलं अभिनंदन करतो आणि अभिनंदनाचा सूचनेला माझा अनुमोदन आहे. या ठिकाणी अध्यक्ष साहेब, माझं असं म्हणणं आहे की आपण आज अखेर कारखान्याच्या कामगारांची किती देणी आहे, आपण ते देण्यासाठी काय करणार आहात, काय उपाययोजना केली आहे हे आपण याचा खुलासा करावा. आणि दुसरा प्रश्न मी बघतो की आपण आता कारखाना आपल्या सभासदांचे आपण सांगितलं त्या पद्धतीने आता कारखाने सभासद पुढे आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहोत का, निवडणूक लावण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात का, त्यासाठी काय आपण पहिला प्रश्न जो आहे तो कामगारांच्या देण्यासंदर्भामध्ये युनियनच्या बरोबर बसून मी पहिला टप्पा जो ठरला होता कारखाना सुरू करण्यापूर्वी जे जे ठरलं त्याप्रमाणे आपण जे कारखाना कामगार सेवेत आहेत त्यांची सगळी देणी युनियन ही जी कामगारांची प्रतिनिधी असते त्यांची आणि आपली चर्चा झाल्याप्रमाणे त्यांची सगळी देणी देऊन ठरल्याप्रमाणे सगळी कारवाई केलेली आहे. त्यानंतर मागच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी जी काही कामगारांची 5 कोटीची देणी देण्यासंदर्भामध्ये युनियन आणि कारखाना संचालक मंडळ यांनी जे काही कालावधी ठरला होता त्याला आमच्या ठरल्याप्रमाणे युनियनची मान्यता होती आणि आमची त्याला तयारी होती. परंतु काही विधानसभा निवडणूक होती, मला अडचणीत आणण्याची शक्यता असावी, त्यामुळे खरं तर युनियनचीच अधिकृत मागणी असणं अपेक्षित आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे आणि त्यांना मी जे काही आश्वस्त संचालक मंडळाने केलं होतं त्याप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही द्यायची तयारी केलेली असताना निवडणुकीच्या कालावधीमध्ये काही आपल्या अतिउत्साही कामगारांनी ही चर्चा सुरू असताना ती मान्य असताना विनाकारण, माझा तो दावा आहे की विनाकारण होतं, कारण मी पण तिथं जाऊन आलो, ठरल्याप्रमाणे आम्ही वेळेत पैसे देऊ हेही सांगितलं, परंतु काही मंडळी उपोषणाला बसली, काही मंडळी कोर्टात गेली आणि त्यामुळे आमची आणि युनियनची चर्चा होऊन सुद्धा त्या ठिकाणी आमचा नाईलाज झाला आणि तो न्यायालयीन प्रक्रियेत गेल्यामुळे तो प्रश्न लांबला. त्या ठिकाणी जे काही 5-5.5 कोटी सभासदांना गेले असते आणि पुढची देण्याचा जो काही मार्ग होता तो आपण खुला झाला असता. त्यामुळे ह्या चुकीच्या काही लोकांच्या भूमिकेमुळे कामगारांचं नुकसान झालंय. तुला आपण सर्वमान्य सभासद म्हणून माझी एक विनंती राहील, तुम्हाला कामगारांची जशी काळजी आहे तशी वारंवार आम्ही काळजी घेत आलेलो आहोत आणि तशी आपण जर ह्या सगळ्या लोकांना ह्या काळजीपोटी जर सल्ला दिला की अशा आक्रस्ताळेपणाचा निर्णय घेऊन कामगारांचं नुकसान करू नका, कारण आपण जरा आपण प्रश्न विचारला म्हणून सूचना आहे, हे मंडळ उपोषणाला का बसले, मग जे पैसे मिळणार होते ते न मिळाल्यामुळे झालेलं नुकसान कुणाचं झालं, त्याची जबाबदारी कुणाची, या संदर्भामध्ये आपण जरा पुढाकार घेऊन त्यांच्याशी चर्चा केली तर नक्की ती प्रक्रिया काय झाली हे मला समजेल. परंतु युनियनशी मी वारंवार बोललो आणि त्यांनाही कदाचित मान्य असेल की मी दिलेल्या शब्दाप्रमाणे जे जे ठरवले ते आम्ही आतापर्यंत करत आहोत, जे शक्य नाही ते करत नाही म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे कामगारांचं नुकसान झालंय खरं आहे, परंतु सगळ्या सभासदांच्या समोर मी सांगतो की आम्ही त्याच्या संदर्भामध्ये सकारात्मक आहोत. या वर्षभरामध्ये बरेचसे निर्णय होतील, बऱ्याच कारवाईवर आम्ही काम करतोय आणि देणी कशी कमी करता येईल याच्यावर आम्ही कालबद्ध कार्यक्रम घेतलाय. वसुलीचा काही कार्यक्रम आहे त्यालाही ज्यांची उत्पन्न वसुली असेल त्यांनी सहकार्य करावं, जेणेकरून जे काही अपूर्तता राहिल्या असतील त्या करण्यासंदर्भामध्ये आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. परंतु मी अगदी कामगारांच्या साक्षीनं सांगेन की कुठलाही निर्णय हा एका दिवसात
होत नाही. शेवटी हे मान्य करावं लागेल की ज्यावेळी मी कारखान्याचा अध्यक्ष झालो त्यावेळी आपल्याकडे जवळपास 1700 कामगार होते आणि शेजारी आपल्यापेक्षा जो मोठा कारखाना आहे त्या कारखान्यात सुद्धा 400 कामगारावर 500 कामगारावर चालायची वस्तुस्थिती आहे. मला मान्य आहे की त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान आलंय आणि आधुनिक जर ऐकून घ्या मला प्रश्न विचारतो उत्तर तर देऊ द्या. देऊ ना मी उत्तर. लोक आता माझं उत्तर ऐकण्यासाठी उत्सुक आहे असं माझं म्हणणं आहे. तेव्हा सगळ्यांनी शांतता ठेवावी आणि हा माझं उत्तर होईपर्यंत कृपा करून मला कोणीही अडथळे आणू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. तर आपली ही वस्तुस्थिती होती की जवळपास 1700 कामगार घेऊन आपण कामकाज करत होतो आणि शेजारचे कारखाने जसं थोडं आधुनिक टेक्नॉलॉजी होती तर त्याचं जवळपास 400-500 कामगार म्हणजे जवळपास 1000 कामगारांचा पगार. तर कामगारांचा दोष नाही, मी कुणाला दोषही देत नाही, परंतु जुनी टेक्नॉलॉजी आणि नवीन टेक्नॉलॉजीमध्ये फरक येतो आणि या टेक्नॉलॉजीच्या फरकामुळे जादाच्या कामगारांचा पगाराचा बोजा आपल्यावर होता परंतु तो आपण कधीही नाकारला नाही. 400 कामगार रोलवर घ्यायचा विषय असेल आपण सकारात्मक राहिलो. परमनंट कामगारांना आपण न्याय देत आलो. कुणी राजकीय व्यासपीठावर पुढे गेलं मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की तुम्ही जी जबाबदारी दिली ती पार पाडताना या कारखाना कार्यस्थळावर कधीही कोणत्याही कामगारांना कधी कुणाला मतदान केलं आणि नाही केलं म्हणून कधीही कुणाचीही अडचण आम्ही केली नाही हे जबाबदारी मी सांगेन. आणि त्यामुळे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवावे ही जी काही तुमची अपेक्षा आहे ते पूर्ण करण्यासाठी मी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले. या कालावधीमध्ये एकही कामगार आपण कमी केला नाही, कुणालाही नोकरीपासून वंचित ठेवलं नाही. प्रत्येकाला जे जे कोर्टानं आदेश दिले त्याची अंमलबजावणी केली. कोर्टात निर्णय होत नव्हते बाहेर घेतात आलेला तुम्हाला सस्पेंड केले ना त्याचा चौकशीचा अर्ज द्या. चौकशी करून पुढच्या मीटिंगला तुम्हाला काय सस्पेंड केलं होतं ते मी मांडेल. इथं काय काय घडलंय आणि कोण काय काम करते याच्या माझ्याकडे नोंदी आहे. आरडाओरडा केला म्हणून आपली चूक ही जनरल सभेसोबत दुरुस्त होत नसते. त्यामुळे मी शांततेनं बोलतोय, आपणही शांततेनं बोलावं अशी सूचना आहे. आणि शांतता पाळायची नसेल तर तसं सांगा, आपण त्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेऊ. परंतु तुम्ही जनरल मीटिंग समोर सांगितलं तुम्हाला निलंबित केले. तुमच्या जनरल मीटिंगला तुम्हाला काय निलंबित केले याची माहिती मी कारणासह कागदपत्रासह मांडेल. आता तुमचा विषय झालेला असल्यामुळे त्या विषयावर परत आपण बोलू नये आणि माझा पूर्ण करण्याची मला पूर्ण संधी द्यावी. तर या सगळ्या कालावधीमध्ये कुठेही कामगारांना आपण कधीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली. कुणी तक्रारी केल्या हे कधी डोक्यात घेतलं नाही. ज्यावेळी कोर्टात निर्णय होत नव्हते त्यावेळी ते कोर्टातले निर्णय योग्य दिशेनं जात नाहीत, लांबतात हे पाहिल्यानंतर काही निर्णय आपण चर्चेने घेतले. कोर्टाने निर्णय जरी कामगारांच्या विरोधी दिले तरी सुद्धा कामगारांना न्याय देणं ही आपली जबाबदारी आहे. कामगार हा स्थानिक आहे, आपला सभासदच आहे. याचा विचार करून आपण त्या ठिकाणी कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि त्या माध्यमातून या परिसरातील मी खरं तर वेगवेगळ्या जसं इथं कामगारांची तुम्ही बाजू घेताय तर आपल्याला सन्मान्य सभासद बंधूंना मी सांगतो की बऱ्याचशा युनियनचा कामकाजासाठी मी सल्लागार म्हणून काम करतोय. आपल्या परिसरामध्ये खूप उद्योग आहेत, अजून येणार आहेत. तर त्यांच्या युनियनच्या बरोबर राहून तिथल्या परिसरातील जसं इतर उद्योगातल्या लोकांना मी मदत करतोय. मी परवा माझं अभिनंदन केलं सार्वजनिक उपक्रम समितीचा प्रमुख झालो म्हणून. परंतु त्या समितीच्या माध्यमातून कुरकुम एमआयडीसीतल्या कामगारांच्या प्रश्नासंदर्भात सुद्धा मी बैठक घेतली आणि सातत्यानं मी कित्येक कंपन्यांचा उल्लेख केला की त्या ठिकाणी कामगारांना आपण न्याय देत असताना या परिसरातील सुद्धा आपण कामगारांना न्याय देण्याचा हा प्रयत्न सातत्यानं केलेला आहे. आणि पुढे सुद्धा सगळ्यांनी जर चर्चेने केलं म्हणजे चर्चा झाली तर मार्ग निघतात आणि ज्याला मार्ग काढायचा असतो तो चर्चा करतो असं मानणारा मी आहे. आणि अशा चर्चेने आपण पुढे जाऊ आणि मार्ग काढू. युनियन बरोबर मी चर्चा करतोय,
त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण करतोय आणि खरं तर तुम्ही सभासद म्हणून ती गोष्ट मांडताय खरं आहे, पण कायदेशीर दृष्ट्या ही कामगारांना एक संघटना असावी अशी एक बाब शासनाच्या विचारात नव्हती. त्याप्रमाणे शासनानं संघटना करायला परवानगी दिली. आपली इथं सुद्धा संघटना आहे आणि संघटना ही योग्य काम करते का नाही हे पाहण्यासाठी कामगार विभाग आहे आणि त्याच्यामध्ये जर वाद झाला तर न्यायालय आहे. त्यामुळे न्यायालयाचे स्वतंत्र दालन सुद्धा कामगारांना आणि संघटनेला उपलब्ध आहे आणि कामगार संघटनांनी अशा पद्धतीने जर योग्य मार्गाने गेले, चर्चेने गेले, न्यायालयात गेले तर कामगारांचे प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे आपल्या संघाने सभासदांनी जी सूचना केली योग्य जरी असली तरी सुद्धा त्याचे योग्य व्यासपीठ आपल्याकडे आहे. म्हणजे सभासदांनी कामगारांच्या विषयावर चर्चा करावी अपेक्षितच नाहीये, परंतु जनरल मिटिंगचा भाग नक्की परंतु तुमचा मागणी केली म्हणून मी इतक्या लांबचं उत्तर घेतोय. परंतु विषय जो आहे सगळ्याला प्रश्न मागताय ते तुला प्रश्न विचारताना मी थांबवलं का? मला उत्तर नाही थांबवलं का? तर त्याच्यामध्ये कामगार संघटनेशी वारंवार चर्चा करून तिथे कामगार संघटनेचे प्रतिनिधी सुद्धा सभासद म्हणून असतील तर त्यांना मी जनरल मिटिंग समोर सांगितलेलं आहे की जे जे ठरलं ते आम्ही पाळलं. कदाचित जे ठरलं ते कामगार युनियनकडून कधीतरी पाळलं गेलं नाही. म्हणजे उदाहरण सांगतो की आम्ही पैसे भरायचं ठरवलं, त्यांनी पैसे भरण्याची आम्ही तयारी होती, उपलब्ध आहे का नाही हा आमचा विषय आला, संचालक मंडळ आहे जबाबदारी, परंतु त्याच्यामध्ये जी अडचण आली तर त्याच्यामुळे ते पुढे गेलो आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बांधील आहोत. जसं जिल्हा बँक, एमएससी बँक वारंवार आमच्या जप्त्या करायचं आम्ही तोंड देत होतो, त्यांचे पैसे मिळाले, नियमाने मिळाले, ओटीएसच्या सगळे नियम आपण करून दिले आणि किती जरी कोर्टात गेले तरी शेवटी नियमात असल्यामुळे त्याला कुठलाही अडथळा आला नाही. सगळी प्रक्रिया आपण नियमात केली. अशाच पद्धतीनं कामगारांची सुद्धा प्रक्रिया ही नियमात करण्यासंदर्भामध्ये आम्ही योग्य दिशेने चाललेलो आहे आणि त्या संदर्भामध्ये माझा एक सल्ला राहील की आता काही लोक फक्त जनरल मिटिंगला प्रश्न विचारतात, मध्ये मी भेटायला उपलब्ध आहे आणि माझ्या कारणात कुणी आलं तरी मी प्रत्येकाला भेटतो. असं कोण आहे का मी आलो भेटलो नाही, ठीक आहे त्या दिवशी कुठेतरी निघालोय तरी चालत चालत भेटतो. जनरल मिटिंग ही व्यासपीठ नक्की आहे, परंतु हा जो काही संभाव कामगारांच्या विषय असेल तर त्याचे मार्ग काढण्यासाठी आपण 12 नाही 24 तास उपलब्ध आहोत. एका दिवसात सुटणारा प्रश्न नाही. त्यामुळे तुम्ही वारंवार जरी मला भेटला, माझ्याशी चर्चा केली, मला फोनवर मेसेज जरी केला तरी मी आपल्याला आमंत्रित करेन आणि या संदर्भामध्ये आपण पुढे त्याच्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काळजी घेऊ. आता जे आपले सन्माननीय सभासद जे कामगार होते, आता मी माहिती घेतली, नारायण चव्हाण त्यांचं नाव आहे, मेन गेट मधून विना परवाना विना गेट पास कारखाना कामगारांना बाहेर जाऊन दिले आणि त्यामुळे तिथे गेलेला कामगार आणि सदर सुरक्षा कर्मचारी यांना निलंबित केले. त्यावेळची तशी माहिती आहे, परंतु त्याच्यामध्ये असे जरी काही कारवाया केल्या तर मी फक्त एक गोष्ट सांगतो की ज्यांनी चोरी केली आणि चोरी सापडले त्यांना आम्ही माफ केलं नाही, ते योग्य नाही. आमच्यावरची जबाबदारी विश्वस्त म्हणून आहे, त्याप्रमाणे ते करणं योग्य नसतं. म्हणून ते वगळता इतर कामगारांनी जरी चुका केल्या तरी त्यांना थोडीफार समज देऊन काही सूचना करून आणि त्याच्यामध्ये त्यांचं कुठलंही आर्थिक नुकसान होणार नाही, त्यांच्या कुटुंबाची अडचण होणार नाही, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि आपल्या भागातील हे कामगार हे आपले सभासद आहेत, आपले स्थानिक नागरिक आहेत. या विचारानं आम्ही सातत्यानं कामगारांना न्याय देत आलो आणि पुढे सुद्धा संघटनेशी आम्ही चर्चेत आहोत. म्हणजे दर महिन्यात मी एकमेकांना भेटतो, जे जे येतात त्यावेळी भेटतो, मार्ग काढतो. आणि खरं आहे की कारखाना जिल्हा बँकेने आणि एमएससी बँकेने जप्त करून तो निराणी शुगर्सला टेंडरद्वारे चालवायला दिला असल्यामुळे आम्हाला थोड्या मर्यादा जरी आल्या असल्या तरी त्याच्या बाहेर जाऊन वेगवेगळे मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि कामगारांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सुद्धा भेटावं, कामगार संघटनेने चर्चा करावी. माझ्याशी चर्चा करताना मी सुद्धा अतिशय संयमानं सध्या चर्चा करतोय, अशा तक्रारी माझ्याविषयी येणार नाही ह्याची काळजी घेतोय. कामगारांनी सुद्धा संयमाने चर्चा केली तर शेवटी कोण चुकला यापेक्षा संस्थेचा प्रमुख म्हणून न चुकण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ही भावना ठेवून चर्चेच्या मार्गाने आपण पुढे जाऊ. परंतु खरं तर विधानसभा निवडणुकीच्या आधी 2-3 महिने आम्ही सगळे निर्णय घेतले होते, त्याप्रमाणे कारवाई चालली होती.
पण काही काही निवडणूक आल्यामुळे त्या कालावधीत काही मी जरा इकडे तिकडे पळापळीत होतो, परंतु ठरलेलं अंमलबजावणी करणे हे तर काम चालू होतं, त्यामुळे राहिलं. परंतु पुढे कामगार देण्यासंदर्भामध्ये आम्ही योग्य ती कारवाई करू आणि युनियनशी चर्चा करून, युनियन ही कामगारांची प्रातिनिधिक संघटना असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ. दुसरा जो आपला प्रश्न आहे निवडणुकी संदर्भातला, मी सांगितलं की काही लोक त्या संदर्भात चर्चा करतात की ही संस्था सहकारी आहे का, तर ही संस्था सहकारी आहे आणि त्याची सगळी माहिती आणि त्याची पत्रक आपण तुमच्या समोर दिलेली आहे. आणि त्याचं कारण ही संस्था सहकारी आहे. सहकारी असणारी कुठलीही संस्था असेल त्याचा कार्यक्रम शासन ठरवत असतं, त्याची एक व्यवस्था आहे. तो कार्यक्रम ठरवल्यानंतर सगळ्यांनी फॉर्म भरायचे असतात, ते फॉर्म भरल्यानंतर निवडणूकही होते आणि सभासदांनी मतदान केल्यानंतरच संचालक मंडळ निवडून येतं आणि त्यानंतर ते संचालक मंडळ इथं आल्यानंतर मग तुम्ही प्रश्न विचारता आणि आम्ही त्याची उत्तर देतो. ही सगळी प्रक्रिया ही कायद्याच्या चौकटीतील आहे. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे तो योग्य आहे आणि कारखान्याची निवडणूक प्रक्रिया हे लावणं हे संचालक मंडळाचं काम, त्यापेक्षा शासनाचं काम आहे. शासन वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीला मुदतवाढ देतं, जसं की आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याची मुदतवाढ जशी दिली जाते तशी सहकारी संस्थांची सुद्धा मुदतवाढ कधी कधी एखाद्या संस्थेपुरती दिली जाते, कधी कधी ती जनरल सुद्धा. म्हणजे आता जर पाहिलं तर पावसाळ्याच्या कालावधीत सगळ्या संस्थांची निवडणुका पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे त्या संदर्भातली निवडणूक नाही, मला तुम्ही मध्ये नाही बोलायचं, तुम्ही त्यामध्ये बोलायचं, माझं उत्तर होतं. तुम्ही प्रमुख एकांनी त्यामुळे त्याच्या संदर्भात समाधान झालं बरं का माननीय पोळ, याच्यामुळेच प्रॉब्लेम येतात आपले. बोलून देत नाही, कारणाला करून देत नाही, तुम्हाला जमत नाही, त्याचा प्रश्न आहे ना, उत्तर मी देतोय. हा निवडणुकीची प्रक्रिया ही शासन आता तरी सध्या सगळ्याच निवडणुका पावसामुळे पुढे ढकललेल्या आहेत. त्यामुळे योग्य वेळी ही निवडणूक लागेल. सगळ्यांना पात्र जवळपास सगळे सभासद पात्र आहे, त्यामुळे सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार राहील आणि त्या निवडणुकीची कारवाई योग्य दिशेने जाईल. आज भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची 43वी वार्षिक सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. स्वर्गीय मधुकाका शिपळे आणि स्वर्गीय सुभाष अण्णा कोल यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सभासद बंधू भगिनी, या ठिकाणी अध्यक्ष साहेब, मला एकच प्रश्न पहिला विचारायचा आहे की आता तुम्ही सांगितलं की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जप्तीचे आदेश केले कुठल्याही भीमा पाटसचे. मला एक सगळ्यांना सांगायचे, फक्त ऐकून घ्या की भीमा पाटस कारखान्याचा जे काय कर्ज आहे ते लीड बँक MSC बँक आहे, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लीड बँक आहे आणि आम्ही त्याचे सहभागी आहोत. त्यामुळे तो आम्हाला अधिकार अजिबात नाही जप्ती करण्याचा. परंतु तुम्ही काय सांगितले की जप्ती करण्याचे आदेश PDCC बँकेने केले, तर हे मला काही पटलं नाहीये. जरा जे काही खरं असेल ते सांगावं आणि ते काय खरं खोटं आता झाकून लपून कोणाचंच राहत नाही. रमेश थोडाचे नाही ऐका जरा, थोडं ऐकून घ्या मग बोला की तुम्ही. माझंही राहणार नाही, तुमचंही राहणार नाही. दुसरं हा मी तुम्ही जे मला विचारले त्याच उत्तर देतोय आणि उत्तर द्यायचं स्वातंत्र्य मला आहे. तुम्ही जे सांगितलं की आम्ही जप्तीची कारवाई केली नाही त्याचं उत्तर देतो. पुढचा प्रश्न विचार, त्याचे उत्तर. एक मिनिट. जप्त करणं हे बघा, जप्तीचे आम्हाला जिल्हाचे अधिकार मिळालेले आहे. जवळपास 200 कोटीच्या आसपास गेली. म्हणजे पुणे जिल्हा बँकेचा, राज्य बँकेचं वेगळं. आता राज्य बँकेने मध्यंतरी आम्हाला एक पत्र दिलंय
की बाबा तुमचं कर्ज फार मोठं आहे, तर तुम्हीच काय कारवाई करायची असेल ती करा, तुम्हाला ते अधिकार, असं राज्य बँकेने एक पत्र दिले ते आमच्याकडे आहे. आता आम्ही आमच्या वकिलाला सांगून कायदेशीर नोटीस देऊन रीतसर जी कायदेशीर कारवाई होऊ शकते ती सगळी, कारण 194 एकर जमिनी कुणाला ते आपले भीमा भारत कारखाना आतापर्यंत 1-2 नोटिसा दिल्या माझ्या. नाही, नोटीस मध्ये उल्लेख केला की बाबा याच्याशी तुम्ही पैसे भरणार होता, तुम्ही आपला शब्द दिलाय, इतक्या दिवसात भरतो म्हणून सांगते, त्याची 10% रक्कम तुम्ही आमच्याकडे भरलेली आहे, मग तुम्ही हे बाकीचे राहिलेले पैसे का भरले नाहीत वेळेत? त्याच्या पाठीशी राहतात ते तर उभं सत्य ना, म्हणजे काय सांगायची गरज आहे का? ते सांगायची गरजच नाहीये, कारण आता मी त्याचे राहतात तर ते ऐकलं सगळं. तुम्ही इतर कारखाना करताय, ते कारखाने रेग्युलर तर आता मी नाही बोलत, तुम्हीच बोलता, त्याच्या विरोधी इथं बोलता, हे योग्य नाही. एवढंच माझं म्हणणं. एक मिनिट चेअरमन साहेब, जप्तीचे आदेश नेमके कुणी केलेत हे सांगा तुम्ही. कुणी तुम्ही केले सांगितलं आता. ते जाऊ द्या. माझं कर्ज 200 कोटी आहे. हो, माझं तर आहे कर्ज. मी हे बघा त्यात 48 तुमचं कोटी कशाचं कर्ज आहे? PDCC बँक, PDCC बँक आणि माझं कर्ज यात खूप फरक आहे. मी तसं बोलत नाहीये. आताचा आनंद काढू नका, आताचा आनंद काढू नका. मी PDCC बँकेबद्दल बोलतोय, PDCC बँक म्हणून PDCC बोलतोय. बँकेबद्दलच मी बोलतोय. होय, PDCC आणि PDCC बँकेचं कर्ज असणं म्हणणं आणि माझं कर्ज असणं म्हणणं यात खूप मोठा फरक आहे, याची नोंद घ्या. तुम्ही गैरअर्थ करू नका, मेहरबानी काय करा. अर्थ करत? तुम्ही करताय, तुम्ही गैरअर्थ मी करताय. गैरअर्थ करत नाही. एक मला सांगा, मी परत ऐकून टाकू का माझं कर्ज? ते नाही ते नका करू आता. का करू? एक जप्तीचे आदेश नेमके कुणी केले तेवढं सांगा. जप्तीचे आदेश कुणी केले तेवढं सांगा. पुणे जिल्हा बँकेने केले, तुम्हीच सांगितलंय. तुमच्या स्टेटमेंट मध्ये तुम्हालाच आता ऐक. तुम्हाला ऐकून घ्यायचं नसेल आणि आम्ही म्हणतो त्याला जर मान्यता द्यायची नसेल तर काय करणार आम्ही? तुम्ही हुकुमशाही करायला चालवलं तुमचं. हे बघा, जप्तीचे आदेश हे MSC बँकेने त्यांनी सांगितलं आम्ही लीड बँक आहोत आणि आम्हीच ते करणार म्हणलं करून टाका, तुम्ही करून टाका. त्यांनी केलेली आहे जप्तीचे आदेश. आणि या ठिकाणी दुसरा विषय आहे की गेल्या वार्षिक सभेला एक मिनिट, पहिला प्रश्न झालाय का? उत्तर देऊ का? हा द्या त्याचं. हे बघा, MSC बँकेचं मी तुम्ही जे सांगितलं ते ऐकवलंय. तुम्हीच सांगितलं की माझे आणि PDCC बँकेचं 200 कोटी कर्ज आहे. MSC बँकेने आम्हाला पत्र दिलेलं आहे. तुम्ही तुमचे मेजर कर्ज असल्यामुळे तुम्ही जप्तीची कारवाई करायला हरकत नाही असं पत्र दिलं, असं तुम्हीच सांगितलं, जे मी आता सर्वसाधारण सभेसमोर ऐकवलेलं आहे. आणि या कारखान्याचा जप्तीची नोटीस आणि ताबा हा पुणे जिल्हा बँकेनंच घेतलेला आहे. त्याच्या संदर्भातली आवश्यक ती कागदपत्र सोमवारी जिल्हा बँकेमध्ये मी तुम्हाला पोहोचवण्याचं मी सगळ्यांना पत्रिका सोमवारी हा मी देतो तुम्हाला. दुसरा विषय दिल्यानंतर फक्त मला दुसरा विषय त्यात काही शंका असेल तर फोन करून विचारत काहीच हरकत नाही. दुसरा विषय, मागच्या जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये मी कामगाराचा प्रश्न विचारला होता तुम्हाला की कामगाराची देणी तुम्ही किती दिवसात देणार आहात. तर तुम्ही मला उत्तर दिलं होतं सगळ्यांच्या समोर की 15 दिवसात कुठल्याही प्रकारे त्याची देणी देऊन टाकतो 15 दिवसात. परंतु ती देणी अजून दिलेली नाही, अजून नाही. एक मिनिट, तुम्हाला कदाचित मगाशी मी जे सांगितलं मला बोलू नका, तुम्ही सांगू नका. मी मध्ये बोललो का? माझं पूर्ण होईपर्यंत तुम्ही पण बोलायचं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं, माननीय सभासद मनोजजींनी जो काही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देत असताना कदाचित तुमचं त्या उत्तराकडे लक्ष नसताना तुम्ही हा परत प्रश्न विचारला. परत रिपीट करतो, काय बरोबर. त्याच्यामध्ये त्यावेळेस युनियन आणि मी दोघांनी आश्वस्त केलं होतं आणि मी जसं आश्वस्त केलं तर या तारखेपर्यंत मला वाटते 20 तारीख होती ती, बरोबर ना? त्याच्यामध्ये साधारणपणे 20 तारखेपर्यंत आम्ही पैसे भरू, जी रक्कम ठरली होती ती युनियनचं आमचं ठरलं होतं. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये त्यावेळी सुद्धा स्टिकअप होतो
परंतु काही आताताई करणाऱ्या कामगारांनी उपोषण केलं आणि कोर्टात अर्ज केल्यामुळे ती बाब न्यायालयीन प्रलंबित राहिली. मी त्यावेळेस सुद्धा युनियनला बोलून वारंवार सांगितलं होतं. मी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की जी युनियनशी चर्चा झालेली रक्कम आहे ती त्या कालावधीमध्ये वर्ग करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यावेळेस माझ्या बरोबर 2 एक तर व्हाईस चेअरमन म्हणून, त्याच्यामध्ये माझी व्हाईस चेअरमन म्हणून सत्वशील शितोळे हे तिथे उपस्थित होते. दुसरे माजी संचालक महेश भागवत उपस्थित होते. त्यांनीच त्याच्यामध्ये चर्चेमध्ये पुढाकार घेतला होता. आणि आनंददादा थोरात तिसरे व्हाईस चेअरमन, या तिघांनी घेतला होता, पुढाकार घेतला होता. परंतु त्यांना ते मान्य नव्हतं आणि युनियन आणि आम्ही केलेल्या चर्चेच्या व्यतिरिक्त नवीन मागण्या आल्यामुळे त्याच्यातला निर्णय होऊ शकला नाही. आणि 29 सप्टेंबरला मी त्या मागच्या वेळेस जी काही सर्वसाधारण सभा झाली होती ती झाली होती. 15 दिवसात देणी देण्याचं मान्य केलं होतं. 15 दिवसाचा कालावधी देण्याच्या ऐवजी विनाकारण सभा संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी 2 ऑक्टोबरला उपोषण सुरू झालं. न्यायालयात गेली, दसरा होता आणि त्यानंतर मी 12 ऑक्टोबरला त्यांना भेटून सांगितलं की आम्ही दिलेल्या कालावधीमध्ये पैसे भरायची आमची तयारी आहे. माझी नम्र विनंती मी त्यांना केली. गेटमध्ये सगळेच होते, सगळ्यांना माहिती आहे की ठरल्याप्रमाणे आम्ही देऊ, पण तुम्ही उपोषण करू नका आणि नवीन मागण्या संदर्भात सुद्धा ज्या काही इतर नवीन मागण्या असतील त्याचा वेगळा टप्पा करू, त्याची सुद्धा कशी पूर्तता करता येईल ते पाहू. परंतु त्यांनी ऐकलं नाही. न्यायालयात गेल्यामुळे, न्यायालयीन बाब झाल्यामुळे पुढे ती प्रक्रिया थांबली. परंतु मी जे काही कामगार आहेत त्यांना आश्वस्त करतो, युनियनशी आम्ही त्या संदर्भात चर्चा करतोय आणि ते पैसे भरल्यानंतर बरीच कामगारांची इतर देणी सुद्धा मिळतील अशी स्थिती आहे. कामगारांचं हित पाहणं ही माझी जबाबदारी आहे. राजकारण त्याच्यामध्ये करायचा प्रयत्न कोण करतं हे सगळ्यांना माहित आहे. परंतु त्यावेळी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या दिशेने सगळे गेलं आणि त्यामुळे युनियनने जर मला आता सांगितलं, त्यांनाही स्वातंत्र्य आहे, युनियनने मला कधी पत्र द्यावं की तुम्ही ठरवल्याप्रमाणे तुम्ही तयार नव्हता म्हणून झालं. मी त्यांना शेवटी 16 तारखेला, ते तारखेचं सांगतो, 16 तारखेला त्यांना मी बोलून ITI ला बोलून सांगितलं तुम्ही फक्त पत्र द्या की आमच्या झालेल्या चर्चेप्रमाणे आम्हाला रक्कम भरायला आमची हरकत नाही, आमची तयारी आहे, परंतु उपोषण चाललंय, ते चुकीच्या मार्गाने चाललंय, एवढे एक पत्र द्या. ते सुद्धा पत्र न आल्यामुळे पुढची रक्कम भरली गेली नाही. त्याला न्यायालयीन बाब झाल्यामुळे सुद्धा ते करावं लागलं आणि त्याच्या संदर्भात आम्ही परत एकदा आश्वस्त करतो. आता काही गडबड नाही, खिंडीत पकडायचा कार्यक्रम कोण कोणाचा करतो हेही सगळ्यांना माहित आहे. परंतु त्या ठिकाणी कामगारांशी आम्ही बांधील राहिलेलो आहोत, बांधील राहणार आहोत. जशी युनियनशी चर्चा झाल्याप्रमाणे नियमित पगार सध्या चालू आहे. जे नियमित कर्मचाऱ्यांची सगळी मागची देणी ठरल्याप्रमाणे दिली गेलेली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, त्यातला पहिला टप्पा देण्याची आमची आजही तयारी आहे. त्या संदर्भात युनियन परत एकदा आमच्याशी चर्चेत आहे. आम्ही योग्य निर्णय घेऊन कामगारांची मागणी करणं हा जो कर्तव्य युनियन पार पाडते त्याप्रमाणे आम्ही योग्य दिशेनं कामगारांची देणी देऊ. विचारापुरचा दुसरा विषय